महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यात दुष्काळ पडणार. 1972 पेक्षा मोठा दुष्काळ. हवामान विभागाने दिला सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा. कारण प्रशांत महासागरात एक अशी घटना घडली की त्याचा परिणाम संपूर्ण देशावर होणारा असून त्याचाच परिणाम महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांवर धडकणार आहे. ती गोष्ट आहे सुपर एल निनो. होय, यावेळेस नुसता एल निनो नाही तर सुपर एल निनो सक्रिय झालाय आणि ज्याच्यामुळे महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमध्ये पाण्याचा एकही थेंब पडणार नाही, तर बाकीच्या 15 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सरकारच्या माध्यमातून ही अर्जंट सूचना देण्यात येत आहे. सध्या महायुद्धामुळे जनतेपुढे पेट्रोल डिझेलची टंचाई, गॅस संकट उभे राहिले, पण त्यापेक्षाही मोठे संकट आता येणार आहे. या पावसाळ्यात तुम्हाला हे खोटं वाटेल, पण ही परिस्थिती खरी आहे. कारण की सुपर एल निनो हा दर 10 ते 15 वर्षांनी येतो. तो 2015-16 मध्ये आला होता. तेव्हा आठवत असेल, लातूरला रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आली होती आणि त्यावेळेस देशांमध्ये, महाराष्ट्रामध्ये भयंकर दुष्काळ पडला होता. आणि तोच इतिहास पुन्हा घडणार आहे. आता तुम्ही म्हणाल, पॅसिफिक महासागर हा तर आपल्यापासून खूप लांब आहे. पण लक्षात घ्या, पॅसिफिक महासागर हा पृथ्वीचा 45% भाग याने व्यापलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम जगातल्या प्रत्येक देशावर होतो. पण त्याचा सगळ्यात मोठा फटका आपल्या भारताला आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या या 21 जिल्ह्यांना बसलाय. सावधान महाराष्ट्र, पुढचे काही महिने तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ ठरणार आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की 2025 मध्ये पडलेला पाऊस भयानक होता, तर थांबा. कारण 2026 मध्ये निसर्ग असा काही सूड घेणार आहे की ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. भारतीय हवामान खाते आणि अमेरिकेच्या नोआ संस्थेने संयुक्तपणे एक असा इशारा दिला आहे ज्याने खुद्द मुख्यमंत्र्यांची झोप उडवली आहे. महाराष्ट्रातील 36 पैकी तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये भीषण पाणी टंचाई आणि 1972 पेक्षाही भयानक दुष्काळ पडणार आहे. पण याचं कारण काय? याचं कारण दडलंय हजारो किलोमीटर दूर असलेल्या प्रशांत महासागरात. तिथे सुपर एल निनो नावाचा एक महाकाय राक्षस जागा झालाय. हा राक्षस फक्त पाऊसच गिळणार नाही, तर महाराष्ट्राच्या मातीला आग लावून देणार आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जनतेला अलर्ट केलंय. हा केवळ अंदाज नाही, तर हे विनाशाचं चक्र सुरू झालंय. नेमकं काय घडतंय त्या महासागरात आणि तुमचे 21 जिल्हे कोणते? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आजची एक चूक तुमच्या कुटुंबाला तहानेने व्याकुळ करू शकते. प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा आणि खोल महासागर. पण सध्या तिथे काहीतरी विचित्र घडतंय. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अचानक वाढू लागले आहे. जेव्हा हे तापमान सामान्य पातळीपेक्षा 2 अंश सेल्सिअसने जास्त वाढते, तेव्हा त्याला वैज्ञानिक भाषेत सुपर एल निनो म्हणतात. मग कोणते आहेत ते जिल्हे? कोणत्या जिल्ह्याला फटका बसणार? आणि तुमचा जिल्हा जर या यादीत आला, तर तुम्ही नेमकं काय करायचं? हे पुढील 30 सेकंदात आपण लगेच जाणून घेणार आहोत. पण नेमकं हा सुपर एल निनो म्हणजे काय असतो? त्याचा परिणाम एवढे लांब भारतावर कसा काय होतो? हा मुद्दा जर तुम्ही लक्षात घेतला, तर तुम्ही हवामानाचे तज्ज्ञ होऊन जाल. इतक्या सोप्या भाषेत सांगतोय. तर सुपर एल निनो हा एक उष्णतेचा गोळा आहे. हा गोळा आता पॅसिफिक महासागरातून भारताकडे सरकतोय. याचा थेट परिणाम आपल्या मान्सूनवर होणार आहे. जो पाऊस जून महिन्यात धडाक्यात यायला हवा होता, तो आता गायब होणार आहे. अमेरिकेच्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितलंय की यंदा मान्सूनचे वारे या उष्णतेमुळे आपली दिशा बदलणार आहेत. हवामान विभागाने आधी 16 जिल्ह्यांची यादी दिली होती, पण ताज्या अपडेटनुसार आता ती संख्या 21 वर गेली आहे. हे 21 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. या जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातील परिस्थिती तर इतकी गंभीर असेल की जमिनीला मोठमोठ्या भेगा पडतील. कोणत्या जिल्ह्यांमध्ये एल निनोमुळे अवकाळी पाऊस जबरदस्त धडकणार आणि नंतर दुष्काळ पडणार, याची यादी आता समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की सरकारने आतापासूनच चारा छावण्या आणि पाणी पुरवठ्याचं नियोजन सुरू केलंय. पण प्रश्न हा आहे की जर पाऊसच पडला नाही, तर धरणं कशी भरणार? जे पुण्याच्या वेधशाळेने दिलंय त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की यंदा पावसाळा कोरडा ठाक असणार आहे. आता या पॅसिफिक महासागरातल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. पण त्याचा उलटा परिणाम अवकाळी पावसात झालाय. कारण की सध्या उत्तरेकडून मध्य महाराष्ट्राकडे 1000 किलोमीटर लांबीची ढगांची एक महाकाय साखळी सरकलीय. यामुळे गेल्या 48 तासात कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये गारपीट झाली आहे. आता हे खरं तर सुपर एल निनोच्या आगमनाचं लक्षण आहे.
मग आता ते जिल्हे कोणते आहेत की जिथे दुष्काळ तर पडणार, पण पुढील 15 दिवसात उन्हाचा कडाका 10 पटीने वाढणार आहे? त्याची यादी आपण पाहतोय. पहा, प्रशांत महासागरात झालेला बदल हा इतका तीव्र आहे की त्याने संपूर्ण जगाचे ऋतुचक्र बदलून टाकले आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियात वणवे पेटलेत, तर दुसरीकडे दक्षिण अमेरिकेत पूर आलाय. पण भारताच्या, विशेषतः महाराष्ट्राच्या नशिबी यंदा फक्त कोरडं आभाळ आणि उन्हाच्या झळा आहेत. सामान्य एल निनो दर 2 ते 7 वर्षांनी येतो, पण सुपर एल निनो 10 ते 15 वर्षांनी येतो. 2015-16 मध्ये जेव्हा लातूरला रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आली होती, तेव्हा सुपर एल निनोच होता. आता 2026 मध्ये तोच इतिहास पुन्हा घडताना दिसतोय. प्रशांत महासागराच्या 3.4 भागात पाण्याचं तापमान सातत्याने वाढत आहे. कोणत्या जिल्ह्याला फटका बसणार आणि कुठे पावसाचा टिपूसही पडणार नाही? पहा पुण्याच्या वेधशाळेचा तो रिपोर्ट. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि अकोल्याचं तापमान 45 ते 47 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. हे तापमान माणसाच्या सहनशक्तीच्या पलीकडचे आहे. उन्हाळ्यातला हा तडाखा म्हणजे पावसाळ्यात पडणाऱ्या दुष्काळाची नांदी आहे. जगभरातील 7 मोठ्या हवामान मॉडेल्सचा अभ्यास केला असता पहिल्या 6 मॉडेल्सनी पावसाबाबत थोडी आशा दाखवली होती, पण 7व्या मॉडेलने, जे महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेलं आहे, त्याने सर्वांना हादरवून सोडलंय. मान्सूनच्या सुरुवातीला म्हणजे जूनमध्ये कदाचित थोडा पाऊस होईल, पण जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे मुख्य महिने पूर्णपणे कोरडे जातील. कोणत्या जिल्ह्यांमध्ये एल निनोमुळे अवकाळी पाऊस जबरदस्त धडकणार आणि पेरण्या वाया जाणार, हे आता आपण सविस्तर पाहूया. याचा अर्थ असा की जर तुम्ही जूनच्या सुरुवातीला घाईघाईने पेरणी केली तर तुमचं बियाणं मातीत गाडलं जाण्याची भीती आहे. पावसाचा मोठा खंड यंदा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री दोघांनीही प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. संसदेत जशी कोरोनासाठी तयारी केली होती, तशीच तयारी आता या महादुष्काळासाठी केली जात आहे. IOD सध्या नेगेटिव्ह मोडमध्ये आहे. याचा अर्थ अरबी समुद्रातून येणारे वारेही आपल्याला साथ देणार नाहीत. मग कोणते आहेत ते 21 जिल्हे ज्यांची नावं आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केली आहेत? यादी पहा. जालना, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये उन्हाचा कडाका असह्य होणार आहे. कोकण किनारपट्टीवर म्हणजे मुंबई, ठाणा, पालघरमध्ये आर्द्रता वाढल्यामुळे उकाडा इतका वाढेल की घरात बसणं कठीण होईल. ही सर्व माहिती आणि ताजी आकडेवारी पाहिल्यानंतरच मनात थोडी धडधड होणं स्वाभाविक आहे. पण एक गोष्ट इथं स्पष्ट करते, ही माहिती तुम्हाला घाबरवण्यासाठी नसून तुम्हाला सावध करण्यासाठी आहे. ही एक शक्यता आहे, हवामानाचा एक तांत्रिक अंदाज आहे. निसर्ग कधी आपली चाल बदलेल हे कोणी सांगू शकत नाही. पण जेव्हा विज्ञानाचे इतके मोठे संकेत मिळत असतात, तेव्हा डोळे झाकून बसणं धोक्याचं ठरू शकतं. म्हणूनच सावध तो सुरक्षित या म्हणीप्रमाणे आत्तापासूनच पावलं उचलली पाहिजे. आता या कठीण काळात आपल्याला नेमकं काय करायचं आहे, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप काही गोष्टी सांगते, त्या नीट समजून घ्या. पहिली स्टेप, पेरणीची घाई अजिबात करू नका. दरवर्षी आपण मृग नक्षत्रात पहिल्या पावसावर पेरणी करतो, पण यंदा एल निनोचं सावट आहे. जोपर्यंत जमिनीमध्ये किमान 6 ते 7 इंच खोल खोलावा जात नाही किंवा किमान 100 मिलीमीटर पाऊस येत नाही, तोपर्यंत बियाणं मातीत टाकू नका, अन्यथा दुबार पेरणीचं संकट तुमच्यावर येऊ शकतं. दुसरी स्टेप, पाण्याची साठवणूक आणि नियोजन. तुमच्या घरातील किंवा शेतीतील पाण्याचा वापर आत्तापासूनच 50% कमी करा. ज्याच्याकडे शक्य आहे त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा विहिरी पुनर्भरण याकडे लक्ष द्या. लक्षात ठेवा, यंदा पाण्याचा एक थेंब हा सोन्यासारखा महाग असणार आहे. तिसरी स्टेप, चाऱ्याचं नियोजन. जर तुमच्याकडे पशुधन असेल तर भविष्यात चाऱ्याचा तुटवडा भासू शकतो. त्यामुळे कडबा, पेंढा किंवा हिरवा चारा साठवून ठेवण्याचे पर्याय आताच तपासा. चौथी स्टेप, सरकारी योजनांचा लाभ घ्या. सरकारने दुष्काळाचा सामना करण्यासाठी कोणत्या सवलती किंवा मदत जाहीर केली आहे का, यावर लक्ष ठेवा. पीक विमा भरला नसेल तर तो वेळेत भरून घ्या, जेणेकरून निसर्गाच्या कोपापासून तुमचं आर्थिक संरक्षण होईल. पाचवी स्टेप, अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जातात, त्याकडे दुर्लक्ष करा. हवामान विभागाचा अधिकृत बुलेटिनवर लक्ष ठेवा. मित्रांनो, आपण आजवर अनेक संकटांचा सामना केला आहे आणि यातूनही आपण नक्कीच बाहेर पडू, पण त्यासाठी तुमचं सहकार्य हवं आहे. आता मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमचा जिल्हा कोणता आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट्स केल्यामुळे आम्हाला ह्या भागातील हवामानाची अधिकृत अचूक माहिती गोळा करायला मदत होते. तसेच तुमच्या भागात सध्या पाणी टंचाई जाणवते का, हे देखील सांगा. तुमच्या एका कमेंट्समुळे आणि हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा किंवा प्रत्येक अपडेट तुम्हाला वेळेवर मिळेल. काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.